नमस्ते मित्रांनो, चला तर मग ऐकूया मीन राशी स्वास्थ्य राशी भविष्य 2026 सांगते की यामध्ये 5 महिने तुमच्या आरोग्यासाठी अनुकूल आणि बाकीचे 7 महिने मिळते जुळते राहू शकतात. खास करून वर्षाच्या शेवटचे 2 महिने आरोग्यासाठी नाजूक राहण्याची शक्यता आहे. अशात ज्या लोकांना पोट किंवा छातीच्या संबंधित, कंबर किंवा पायाच्या भागाच्या संबंधित काही समस्या आहेत, त्या लोकांनी विशेषतः काळजी घ्यावी लागेल. आरोग्याविषयी अजिबात निष्काळजीपणा करू नका. या राशीतील जातकांना कधी कधी सूर्य आणि मंगळ यासारख्या ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंत गुरुग्रह तुमच्या चतुर्थ भावात राहील. अशात हे स्वास्थ्य क्षेत्रात तुमची मदत करू शकणार नाही. यानंतर म्हणजे 2 जून ते 31 ऑक्टोबरचा काळ गुरुदेवाची स्थिती स्वास्थ्यासाठी चांगली सांगितली जाईल आणि अशात तुम्ही मजबूत आरोग्याचा आनंद घेऊ शकाल. या काळात जुन्या आरोग्य समस्या दूर होतील, परंतु खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागेल. 31 ऑक्टोबर नंतर गुरुदेवाची अशुभ स्थिती स्वास्थ्य संबंधित तुमची मदत करू शकणार नाही आणि तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. शनिदेव तुमच्या प्रथम भावात विराजमान होतील आणि चंद्र कुंडलीच्या अनुसार शनी ग्रहाची ही स्थिती 7.5 मानली जाऊ शकते. तथापि लग्न भावाला प्राथमिकता देणाऱ्या दृष्टीनेही शनी ग्रहाची ही स्थिती आरोग्यासाठी अनुकूल सांगितली जाऊ शकत नाही. शनी महाराज तुमच्यामध्ये वायू तत्वाला संतुलित करू शकतात. सरळ शब्दात सांगायचे तर त्रिदोषीपैकी वातदोष तुम्हाला चिंतित करू शकतो. तुम्हाला पोट संबंधित सारख्या समस्या राहू शकतात. सोबतच तुम्हाला थकवाही जाणवू शकतो.